नमस्कार, मी श्री संत बागडेव मानवमित्र संघटना जत तालुका व श्री संत बागडेव पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून 2019 पासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आलो आहे आणि त्याच अनुषंगाने 2019ला जेव्हा म्हैसाळच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायदिंडी काढली आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या 64 गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या 64 गावांचं त्यात नावं देखील नाहीत अशा पद्धतीचं पत्र प्राप्त झालं। त्यानंतर माननीय श्री जयवंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर 6 टीएमची वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं। त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रस्ता रोको ह्या ठिकाणी केलेला आहे, ह्या रस्ता रोको करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की आत्ताच जत तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेचं पाणी जतपूर भागामध्ये आलेलं आहे, पण आलेलं पाणी मंगळवेढा, सांगोला, तासगाव, कोटेमंकाळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे। पण 1984ला जत तालुक्यासाठी ह्या म्हैसाळ योजनेचा पाण्याचा उगम झाला। आम्हाला पाणी कुठून आले, कसं आले, काय आले हे माहीत नाही, त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाही आहे। फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढे चाललेलं दिसतंय। ते पाणी जत तालुक्यातल्या जर वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी संख तलाव, अंकली तलाव ह्या भागात जर सोडत तर कमीत कमी 30 ते 40 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतोय। अशाच पद्धतीची मागणी। त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही सुडी तलावामध्ये देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल, असंगी असेल, ह्याही भागाचा तिल्याळ असेल, दरीबडची असेल, ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतोय। पण अगदी नाममात्र 20 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी 30 ते 40 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतोय। म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी आहे। म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी केली। म्हणूनच आता ही पाठीमागे जी माणसं झोपलेल्या रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीनं क्रांतिकारकांनी रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश स्वातंत्र्य केला, तशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली। आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन एवढ्या पुरतं नाही, जोरपत्र पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या, रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आहे। आम्हाला कुठलं पाणी येतंय, कसं पाणी येतंय, पाणी येऊ शकत नाही। अनेक मंडळी म्हणतात तुमच्या गावाला पाणी येऊ शकत नाही, कोण म्हणते नसतेल मागणी का तुम्ही मागा लागलाय, मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी येऊन जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतोय की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये 6 महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतोय। मग आम्ही 6 महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही, प्रत्येक महिन्याला आम्ही आंदोलन करणार, प्रत्येक महिन्याला रस्त्यावर उतरणार, प्रत्येक महिन्याला हे सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलंय आणि आमचं काम कुठं उतर आले। माणसाला जिवंत उठून मारण्याचा विचार दिसतोय, मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे। प्रत्येक वर्षी 2019ला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून अंकली गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकलीमध्ये सांगितलं विस्तारित म्हैसाळ योजनेचा सगळा नकाशा त्या ठिकाणी दाखवला गेला आणि 6 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे। त्या 6 महिन्याच्या पाठीमागचं 19 मधलं काम साहेब, 19 मधलं काम तर 2023ला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये। ही परिस्थिती निर्माण आहे। जत तालुक्यामध्ये 2019ला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला, ते काम 2023ला पूजा होते, ही आमची दुर्भाग्य आहे। आम्ही कुठेतरी कमी पडतो। शेवटचं काय अल्टिमेट म्हणजे आता आम्ही रक्त घ्या पाणी द्या हे सांगतोय। येणाऱ्या निवडणुकीवरती जर पाणी मिळत नसेल तर जत तालुक्यातले आजे माजी आमदार असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, हे देखील उद्या रस्ता रोको आंदोलन करणार आहेत, रस्त्यावर उतरणार आहेत। त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार। आम्हाला निवडणुकीची गरज नाही, मतदानची गरज नाही, आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या। कर्नाटकात निवडणूक झाल्या, तिथून सरकार पाणी देतो म्हणतंय, आम्ही तिकडं कर्नाटकात हलक्या अंगाने जातो, जवळ हाकेच्या अंगावर आहे।